जगभरात नववर्ष 2026चं जल्लोषात आणि उत्साहात स्वागत. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थव्यवस्थेला आणि समाजाला नवी दिशा देत असून हे तंत्रज्ञान शिकण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. स्किल द नेशन चॅलेंज या अभियानाचा प्रारंभ. कोलकाता ते गुवाहाटी दरम्यानची पहिली वंदे भारत शयनयान रेल्वेगाडी लवकरच होणार सुरू. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा ऑगस्ट 2027पर्यंत सुरू होण्याची शक्यता. रेल्वे मंत्र्यांची माहिती. जागतिक स्तरावर अनिश्चितता असूनही मजबूत देशांतर्गत मागणी आणि विवेकी आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची भक्कम घोडदौड सुरू. रिझर्व्ह बँक. डिसेंबर महिन्यात UPI व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ. व्यवहार 29% वाढून पोहोचले 21,63 कोटींपर्यंत. व्यवहारांचं मूल्य 28 लाख कोटींपर्यंत पोहोचलं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अहिल्यानगरमध्ये लोणी इथं साधला शेतकऱ्यांशी संवाद. नव्या विकसित भारत जी रामजी कायद्याबद्दल दिली माहिती. पुण्याजवळ कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी केलं विजयस्तंभाला अभिवादन. बीड जिल्ह्यात विकासाचा नवा अध्याय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 1,363 कामांचं ऐतिहासिक भूमिपूजन. आणि साताऱ्यात आजपासून 99वं अखिल भारतीय साहित्य संमेलन. ध्वजारोहणासह आज ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथदिंडीचं आयोजन.